आपल्या मशीन मध्ये वेगळं काहीतरी युनिक म्हणजे नारळ खाऊन आहे. आपण गोळा तयार केलेला आहे पूर्ण. आणि बघा तुम्ही बघू शकता भांड्याला बिलकुल काही चिटकलेलं नाही, काही नाही. बघा एका बाजूला आपल्याला चायनीजचा गोबी झालेला आणि एका बाजूला भजीचा कांदा झालेला आहे. आपल्याला कारलं, पडवळ, दोडकी वगैरे आपल्याला अशा भाज्या चिरता येतात. खूपच भारी अनेक गोष्टी करता येतात त्याच्यामध्ये. काहीतरी वेगळं असं मार्केटमध्ये घेऊन आलेलं आहे रोनाल्डो फूड प्रोसेसर. याच्यामध्ये वेगळं काहीतरी म्हणजे पीठ मळण्यापासून ते पुरण करण्यापर्यंत. बघा पीठ मळायचं असेल तर काही वेळ लागत नाही, काय नाही. कुठलंही पीठ घ्या असं याच्यामध्ये भाकरी, पुरी, पापड, पराठे, रवा, मैदा, चकली करायची पिठं टाकली कमीत कमी एका वाटीत जास्तीत अर्धा किलोमीटर टाका आणि फक्त बटन चालू करा आणि पाणी टाकत राहा. पूर्ण गोळा तयार होतो. सेकंदात तुमचं पीठ मळलं जातं. पूर्ण एकत्र गोळा येतो. तुम्हाला गोळा करायची गरज नाही ना, काही नाही. आणि तवा गरम होण्यासाठी तुमचा हा पीठ मळून झालेला आहे. याच्यामध्ये विशेष म्हणजे भांड्याला सुद्धा चिटकत नाही. जो आपण हाताने पीठ मळतो परतीला लागतं वगैरे, याच्यामध्ये बिलकुल काही चिटकाय गरज नाही, काही नाही, काय नाही. आणि एकत्र गोळा येतो. भाकरी, पुरी, पापड, पराठे, रवा, मैदा, चकली, करंजी असे आपल्याला गोळा तयार करता येतात. बघा हे आपण गोळा तयार केलेला आहे पूर्ण. आणि बघा तुम्ही बघू शकता भांड्याला बिलकुल काही चिटकलेलं नाही, काही नाही, काही नाही. जसं आपण पीठ मळलेलं आहे, आता पीठ मळलं गेलेलं आहे. फक्त गोळा तयार झालेला आहे. आता कुठल्याही प्रकारचं आपल्याला पीठ मळतात त्याच्यामध्ये. तसं त्याच्यामध्ये आपल्याला सांगायचं म्हणजे काय, पीठच नाही आहे, बाकीच्या गोष्टी सुद्धा करता येतात. पुरणपोळीचं काम जे आपण करतो अर्धा तास लागतो आपल्याला. अंजलीच्या यंत्रात गोल गोल फिरवत बसतो आपण. गरम गरम घ्यावं लागतं. याच्यामध्ये टाका मिनिटाभरात. जेवढ्या वेळ तुम्ही पीठ मळलं तेवढ्या वेळ पुरण बारीक करता येतं. त्याच्यामध्ये पुरणच नाही, अनेक गोष्टी करता येतात. जसं आपल्याला भाजीसाठी कांदा चिरायचा असेल, कोबी चिरायचं असेल, कमीत कमी कांदा जरी टाकला तरी चिरता येतो. किंवा आपण त्याच्याऐवजी कांदा टाका, कोशिंबीर करायची असते एकदम टाकून द्या 2-4 कांदे. जसं आपण गाजर पण टाका याच्यामध्ये, काकडी टाका एकदम जसं आपण चिरतो तसं याच्यामध्ये. डोळ्याला झोपणार ना काय ना काय, डायरेक्ट तुमच्या भाजीसाठी या कोशिंबीरसाठी कांदा चिरून रेडी. पाहिजे तेवढा बारीक करा, बारीक करा. बघा हा कांदा चिरलेला आहे. कांदा चिरल्यानंतर आपल्याला समजा ह्याच्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत की जसं पालेभाजी वगैरे चिरतो आपण, पालेभाजी चिरता येते. समजा कोबी चिरल्यानंतर पारडे करायचे असतील तर वेगळं काही नाही करायचं. या भांड्यामध्ये कोबी टाकायचं, डायरेक्ट चिरून घ्यायचं. चिरल्यानंतर जेवढं पाहिजे तेवढं बारीक करून घ्या. पीठ, मिरची मसाला, मीठ टाका आणि परत गोळा तयार याच्यामध्ये करता येतो. बघा एका बाजूला आपल्याला चायनीजचा गोबी झालेला आणि एका बाजूला भजीचा कांदा झालेला आहे. बघा तसंच याच्यामध्ये ह्या ब्लेडमध्ये तुम्हाला मी कांदा चिरून दाखवला, कोशिंबीर करता येते. बरं ह्या ब्लेडमध्ये पुरण बारीक करणं आहे, उकड काढणं आहे. एवढंच काय, मोदकाची उकड तर आहेच आहे. सोबत याच्यामध्ये आपल्याला इडली, वडा, डाळवड्याची कामं करतो. बिना पाण्याचं काम सुद्धा करता येतं त्याच्यामध्ये. एवढं अजून काही केकचं बिटिंग, मिल्कशेकची कामं, ज्युसेसची कामं अशी काही कारणं करता येतात. तसंच त्यामध्ये काकडी, गाजरच्या चपट्या करत्या असतील तर त्या सुद्धा आपल्याला याच्यामध्ये करता येतात. ही ब्लेड सहज काढता येते, लावता येते. एकदम सोपा आहे वापरायला वगैरे. एखादा बटाटा घ्या, काकडी घ्या, गाजर घ्या. आणि एकदम काकडी गाजर नाही, तुम्हाला समजा एका बाजूला तुम्ही काकडी टाकली, एका बाजूला कारलं टाकलं तर तुम्हाला एका वेळी दोन्ही कामं करता येतात. काही अवघड नाही, काय नाही. एका बाजूला काकडी टाका, एका बाजूला कारलं टाका. एकदम दोन्ही कामं तुम्ही एका वेळी करता येतात तुम्हाला. जे आपण फ्राय कारला वगैरे करतो ना ते कामं याच्यामध्ये करता येतात. बटन चालू करा आणि फक्त वरतून पुश करा. बघा जसं आपण करतो ना याच्यामध्ये फ्राय कारला वगैरे आपल्याला याच्यामध्ये करता येतील. बघा हे कारलं एका बाजूला झालेला हा काकडी आणि एका बाजूला झालेला हा फ्राय कारलं. आपल्याला कारलं, पडवळ, दोडकी वगैरे आपल्याला अशा भाज्या चिरता येतात. खूपच भारी अनेक गोष्टी करता येतात त्याच्यामध्ये. मल्टीपर्पज आपलं हे प्रोडक्ट आणि कॉम्पॅक्ट आहे, पजारा नाही, काही नाही. त्याच पद्धतीने याच्यामध्ये आणखी सांगायचं म्हणजे काय, भजीचा उभा कांदा आणि चायनीजचा कोबी एकाच वेळी तुम्हाला करता येतो. वेगळं काही करायची गरज नाही, काही नाही. एका बाजूला चायनीजचा कोबी करायचा असेल तर टाका आणि दुसऱ्या बाजूला डायरेक्ट भजीचा उभे कांदे चिरायचे असतील. हवे तेवढे कांदे का कमी आहे म्हणून इथून टाकतो मी, जास्त हवे ते दोन्ही बाजूला टाका. आणि तेच कांदे किंवा चायनीजचा कोबी करायचा फक्त हा उभा कांदा, चायनीजचा कोबी आणि भजीचा उभा कांदा एका वेळी दोन्ही कामं एका वेळी करता येतात आपल्याला. असं आपलं हे मशीन मल्टीपर्पज केलेलं आहे. तसंच सांगायचं म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला नारळ खवता येतो. गाजर हलवा किसायचा असेल तर आपल्याला किसणी दिलेली आहे, गाजर किसता येतो. दुधी वगैरे काही किसायचं असेल ते ह्या प्लेटमध्ये अटॅचमेंट आहे. वेगळं काही करायची गरज नाही. तेवढं याच्यामध्ये लावून घेतलं की आपल्याला गाजर हलवा, दुधी हलवा फक्त वर ठेवायचा. हवे तेवढे गाजर घ्या, वरतून टाका आणि त्याच्यामध्ये किसले जातात आपल्या या भांड्यामध्ये. तसंच हे झाल्यानंतर आपल्याला नारळ खवायचं असेल तर नारळासाठी आपल्या मशीनमध्ये वेगळं काहीतरी युनिक म्हणजे नारळ खवून आहे. नारळ खवायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला जो नारळाची कवड जी असते फक्त बटन चालू करायला, धार नाही, काही नाही. बोर्ड गेला हात कापणार नाही, काही नाही. त्याला पोतट भाग दिलेला आहे. स्पीड कंट्रोल दिलेला आहे. मेन म्हणजे मशीनला स्पीड ऍडजस्टमेंट आहे.
नारळाची कवड घेतली, वरती पकडली, नुसतं हवं तसं फिरवलं की पटकन आता नारळ फोडलं जातं. पूर्ण शेवटपर्यंत नारळ फोडला जातो याच्यामध्ये. तसंच याच्यामध्ये आपल्याला ज्यूस करायचं असेल, संत्र मोसंबीचा लिंबाचा ज्यूस करतात, ज्यूस करायचं, ज्यूस करता येतो याच्यामध्ये संत्र मोसंबीचा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मिक्सरचं तुम्हाला मी दाखवलेला हा आपला ऑल सेट फूड प्रोसेसर, मिक्सर, ज्युसर आणि काहीतरी वेगळं आहे, म्हणून तुम्हाला आम्ही प्रात्यक्षिक तुम्हाला घरपोच डेमो डिलिव्हरी देऊ शकतो. बघा स्क्रीनवरती माझे नंबर दिलेले आहेत. तुम्ही मुंबई पुणे कुठेही मागवू शकता. मुंबई पूर्ण सेट आहे 7200चा, पण आम्ही आमच्या कंपनीने तुम्हाला एक स्पेशली डिस्काउंट करून दिलेला आहे. 7200 भले किंमत आहे, पण आम्ही तुम्हाला 1000 रुपयाचा डिस्काउंट दिलेला आहे. डायरेक्ट कंपनीकडून मागवताय म्हणून हा तुम्हाला 6200ला पडतो मुंबई पुण्यामध्ये. मुंबई पुण्याच्या अतिरिक्त सुद्धा तुम्हाला घरपोच मिळू शकतो, फक्त कुरिअर चार्जेस ऍड होतील. वर्षभराची याची रिप्लेसमेंट वॉरंटी आहे मुंबई पुण्यासाठी. मुंबई पुण्याच्या अतिरिक्त सुद्धा आमची वॉरंटी राहणार तुम्हाला. फक्त तुम्हाला काय हवं असेल ते बाय कुरिअर थ्रू मिळू शकतं. धन्यवाद. काय असेल तर कॉन्टॅक्ट करा, स्क्रीनवरती नंबर दिलेले आहेत.